महाराष्ट्र के रेलवे में जितने भी कैंटीन में भैया लोग काम करते हैं उनको सूचित किया जाता है किसी भी मराठी आदमी को खान पान की सेवा ना दी जाए, क्योंकि हमको मराठी आएगी तो हम महाराष्ट्र में रहेंगे। तो रेलवे में तो भैया लोग हैं, तो भैया लोग मराठियों को क्यों नाश्ता पानी कराएंगे भाई। माणसाने किती तथ्यहीन असावं याला काही लिमिट असली पाहिजे। पहिला महत्त्वाचा मुद्दा, ज्या राज्यात तुम्ही जाता कमवता, ज्या राज्यात काम करून तुमचं घर चालतं, इथे तुम्ही सेटल होताय, त्या राज्याची भाषा येणं तुम्हाला लज्जास्पद का वाटतं? त्या राज्याची भाषा तुम्हाला यायला पाहिजे ही बेसिक मागणी तुम्हाला इतकी आवाजवी का वाटतीये? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो अतिशय तथ्यहीन आहे, जो तुम्हीच मांडलेला आहे की ट्रेनमध्ये म्हणे मराठी लोकांना सर्व्हिस द्यायची नाही, त्यांना खायला प्यायला द्यायचं नाही, कारण नॉर्थ इंडियन सगळे असतात त्याच्यामध्ये। ट्रेनमध्ये आम्ही राहायला येतो का? ट्रेनमध्ये प्रवास करायला येतं कोणीही? ट्रेनमध्ये सेटल डाऊन व्हायला येतो का? कमवायला येतो का? नाही ना। काय लॉजिक आहे का? आणि ट्रेन काय कुठल्या राज्याची मक्तेदारी आहे का? ती केंद्र सरकारच्या अंडर येते ना। काहीही म्हणजे काहीही